गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पेपर फर्स्ट अप्लाइड अँड इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स मधील चौथे प्रात्यक्षिक ऑपॅम्पचा सबस्ट्रॅक्टर म्हणून कसा उपयोग होतो हे अभ्यासणे। इकडे पहा विद्यार्थ्यांनो, हे सबस्ट्रॅक्टरचं सर्किट आहे। याच्यामध्ये पिन नंबर 2 हा इन्व्हर्टिंग आहे, पिन नंबर 3 हा नॉन इन्व्हर्टिंग आहे। तर पिन नंबर 2 ला 10 किलो ओमचे रेजिस्टर लावायचे आणि त्याला एक पॉवर सप्लाय जोडायचं, त्याला म्हणायचं आपण V1। आणि पिन नंबर 3 ला परत एक रेजिस्टर लावायचं आणि त्याला जो पॉवर सप्लाय देणार आहोत तो वेगळा असेल, त्याला म्हणतो आपण V2। तर या ठिकाणी V1 आणि V2 अशा दोन प्रकारचे तुम्हाला पॉवर सोर्स उपयोगात करायचे आहेत। आणि या ठिकाणी तुम्हाला RF रजिस्टर वापरलेला आहे, हा सुद्धा 10 किलो ओमचा आहे। त्यामुळे याचं जे गेन असेल ते नियर अबाउट युनिटी असतं आणि आउटपुटला तुम्हाला डिजिटल मल्टीमीटर जोडायचं आहे। हे अशा पद्धतीने याची मांडणी तुम्हाला प्रत्यक्ष किटवर पाहिजे। तर हे आहे सबस्ट्रॅक्टरचे सर्किट। तर या सर्किट मध्ये हे पिन नंबर 2 ला एक रेजिस्टर वापरलाय, त्याला म्हणतो आपण RA। आणि या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट पॉवर सप्लाय द्यायचा आहे। त्याच्यानंतर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला सुद्धा एक रेजिस्टर जोडलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला हा पॉवर सप्लाय द्यायचा आहे। म्हणजे हा झाला V1 आणि हा झाला V2। त्याच्यानंतर RF आहे, तर RF ला इथं पोटेन्शियोमीटर दिलेला आहे, तर याला 10K वर सेट करायचं आणि ही लिंक जोडायची, म्हणजे RF ऑटोमॅटिक काय होतो, कनेक्ट होतो। आणि या ठिकाणी तुम्हाला आउटपुट घ्यायचं आहे, यालाच म्हणतो V आउट। इथं पॉझिटिव्ह टोक असेल, इथं निगेटिव्ह टोक असेल। तर हे झाले तुम्हाला कंपोनेंट विषयी थोडक्यात माहिती। यानंतर आपण पाहू यामध्ये वापरण्यात आलेले उपकरण। तर हे दोन पॉवर सप्लाय मी या ठिकाणी घेतले आहेत, याला म्हणलेलं आहे V1 आणि याला म्हणलेलं आहे V2। आणि हे V1 आणि हा V2 या V1 आणि V1 पॉइंटला आणि V2 पॉइंटला जोडायचं आहे आणि आउटपुटला तुम्हाला अशा पद्धतीचं एक डिजिटल मल्टीमीटर जोडायचं आहे। यानंतर आपण आता प्रत्यक्ष सर्किटची जोडणी करू। तर या ठिकाणी हा पहिला पॉवर सप्लाय आहे V1 आणि हा आहे दुसरा। तर V1 चाललाय डायरेक्टली वरच्या पॉइंटला आणि V2 येतो इथं खालच्या पॉइंटला। तर हा झाला V1 पॉइंट आणि हा झाला V2 पॉइंट। त्याच्यानंतर जे RF रजिस्टरला तुम्हाला सांगितलं होतं की ते लिंक एक अटॅच करायची आहे, तर ही लिंक तुम्ही जॉईंट केलेलं आहे। याचा अर्थ की या पोटेन्शियोमधला 10 किलो रजिस्टर या ठिकाणी जॉईंट झालेला आहे। आणि त्यानंतर आउटपुटला ह्या मल्टीमीटरचे पॉझिटिव्ह टोक आणि हे आहे निगेटिव्ह टोक, अशा पद्धतीने आपण आउटपुटला हे डिजिटल मल्टीमीटर जोडलेलं आहे। आता आपण प्रत्यक्ष रीडिंग घेऊ। तर हा जो पहिला पॉवर सप्लाय आहे V1 हा मी 1 व्होल्ट वर सेट केलेला आहे आणि दुसरा जो पॉवर सप्लाय आहे तो 2 व्होल्ट वर सप्लाय फिक्स केलेला आहे। त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला मल्टीमीटर दाखवेल नियर अबाउट 1.04। तर इकडे लक्ष द्या। तर V1 आलेला आहे आपलं, V1 दिलेलं आहे 1.0 व्होल्ट आणि V2 दिलेला आहे 2 व्होल्ट। त्यावेळेस फॉर्म्युला काय येतो, V2 मायनस V1 मायनस 2 मायनस 1 इज इक्वल टू 1 व्होल्ट। आणि त्यावेळेस डिजिटल मल्टीमीटर काय दाखवते, 1.03 व्होल्ट। 1.03 आता दुसरी रीडिंग घेऊ। पहिला जो पॉवर सप्लाय मी सेट केलेला आहे 2 व्होल्ट वर नियर अबाउट, आणि दुसरा जो पॉवर सप्लाय आहे तो आहे 3 व्होल्ट वर। तर या ठिकाणी थोडंसं व्होल्टेज इन्क्रीज करू आपण, 2 व्होल्ट आणि दुसरा जो पॉवर सप्लाय आहे तो 3 व्होल्ट। यावेळेस डिजिटल मल्टीमीटर दाखवतं 1.10 व्होल्ट। तर विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्ष द्या, दुसरी जी रीडिंग असेल ती पहिलं आहे तो 2 व्होल्ट वर, दुसरा आहे 3 व्होल्ट वर,
त्यावेळेस 3 - 1 = 1 व्होल्ट हे झालं थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकली आपली रीडिंग आलेली आहे 1.09. 1.09. आता तिसरी रीडिंग घेऊ आपण. पहिला जो आहे तो V1 1.0 व्होल्टला फिक्स केलेला आहे. दुसरा आहे तो 3 व्होल्टला फिक्स केलेला आहे. त्यावेळेस डिजिटल मल्टीमीटर दाखवतं नियर अबाउट 1.99 व्होल्ट. तर इकडे बघा, तिसरी जी रीडिंग असेल ती आहे पहिलं 1 व्होल्ट, दुसरा आहे 3 व्होल्ट. त्यावेळेस 3 - 1 थेरॉटिकल काय आलं 2 व्होल्ट आणि डिजिटल मल्टीमीटर दाखवतं आपल्याला नियर अबाउट 1.99. चौथी रीडिंग पाहू विद्यार्थी मित्रांनो. तर पहिला जो आहे तो 2 व्होल्टवर फिक्स आहे, दुसरा आहे तो 5 व्होल्टवर फिक्स आहे. त्यावेळेस डिजिटल मल्टीमीटर दाखवतं 3.09. तर इकडं लक्ष द्या, ही झाली चौथी रीडिंग. पहिला जो आहे तो 2 व्होल्ट, दुसरा आहे तो 5 व्होल्ट. त्यावेळेस 5 - 2 = 3 व्होल्ट आणि डिजिटल मल्टीमीटर दाखवतं 3.08 व्होल्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता शेवटची रीडिंग पाहू आता. तर या रीडिंगमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की ज्यावेळेस दोन्ही पॉवर सप्लाय नियर अबाउट सेम असतील त्यावेळेस आउटपुट जे आहे ते 0 यायला पाहिजे. तर अशाच पद्धतीने आपण हा पॉवर सप्लाय सेट केलेला आहे. पहिला जो आहे तो 2 व्होल्टवर आहे, दुसरा जो आहे तो नियर अबाउट 2 व्होल्टवर आहे. त्यावेळेस डिजिटल मल्टीमीटर दाखवतं नियर अबाउट 0.03 व्होल्ट. तर या ठिकाणी लक्ष द्या इकडं. तर पहिली जी रीडिंग आहे ती आहे 2 व्होल्टसाठी, दुसरा 2 व्होल्टसाठीच फिक्स आहे. त्यावेळेस 2 - 2 = 0 व्होल्ट. बट डिजिटल मल्टीमीटर दाखवतं आपल्याला 0.03 व्होल्ट. तर हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज एकदम नेग्लिजिबल आहे. त्यामुळे नियर अबाउट हा 0 व्होल्टच असं म्हणायला हरकत नाही. तर या ठिकाणी तुम्ही शिकलेलं आहे की या सबस्ट्रॅक्टरचं जे आउटपुटचं सूत्र आहे ते आहे V2 - V1. या आधारे आपल्याला हे प्रात्यक्षिक केलेलं आहे. हा निरीक्षण तक्त्यामध्ये हे जे व्होल्टेजेस आहेत थेरॉटिकल व्होल्टेज आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज हे नियर अबाउट सारखेच आलेले आहेत. म्हणून हा सबस्ट्रॅक्टर असा म्हणतो की अशी जर या ऑप एम्पची मांडणी केली तर इनपुटला दिलेल्या व्होल्टेजचं हा आउटपुटला सबस्ट्रॅक्ट करून देतो, म्हणून याला आपण सबस्ट्रॅक्टर असे म्हणतो. तर या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितपणे रीडिंग घ्यायचे आहेत, काटेकोरपणे व्होल्टेज तुम्हाला त्या ठिकाणी फिक्स करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे व्यवस्थितपणे समजलेलं असेल. प्रत्यक्ष परत तुम्हाला लॅबमध्ये आल्यानंतर हे करायचं आहे, रीडिंग घ्यायचे आहेत. तर मला असं वाटतं की ओव्हरऑलमध्ये हे प्रॅक्टिकल तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेलं आहे आणि तुम्हाला यापुढे सुद्धा हेच प्रयोग परत परत पाहून कंप्लीट करायचे आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ओव्हरऑल प्रॅक्टिकल समजले असेल मी आशा करतो आणि धन्यवाद.